शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत जमा होईल याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, वरती आय बटन वरती सुद्धा दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की चेकआउट करा। आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक आहे पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे। तर बघा 80,000 कोटींची तरतूद, 8,000 रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार शेतकऱ्यांना। सविस्तर बातमी काय आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात मोठी अपडेट काय समोर आलेली आहे ते आपण पाहूया। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी मोदी 3.0 कार्यकालातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दरम्यान अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट मिळू शकते अशी बातमी समोर आली आहे। सरकारी सूत्रांनी बिझनेस टुडे टीव्हीला सांगितले की केंद्र पीएम किसान सन्मान निधीसाठी अर्थसंकल्पीय वाटप 30% वाढवून सुमारे 80,000 कोटी रुपये करू शकते। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अपडेट बघा, खूप मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। तर बघा, अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये वार्षिक भत्ता होता। जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पूर्व अर्थसंकल्प सल्लामसलत बैठकीदरम्यान कृषी प्रतिनिधींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी केली होती। त्यानंतर ही रक्कम प्रति शेतकरी 8,000 रुपयापर्यंत वाढू शकते। तर अगोदर बघा, सर्व शेतकऱ्यांना वर्षातून 6,000 रुपये मिळायचे या योजनेमार्फत, तर आता तसे 6,000च्या जागी तुम्हाला 8,000 रुपये भेटणार आहेत। ठीक आहे, आता सविस्तर बातमी पहा। अजून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा, प्रति हप्ता 8,000 रुपये देण्याची मागणी, तर आता 2,000 रुपये तुम्हाला जास्त मिळणार आहेत। तर बघा, संपूर्ण अर्थसंकल्पात तरुण, महिला, ग्रामीण भाग आणि शेतकरी यावर भर दिला जाणार असल्याने सूत्रांनी सांगितले। बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार किसान युनियनचे बद्री नारायण चौधरी म्हणाले की आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएम किसान अंतर्गत वाटप 6,000 रुपयावरून 8,000 रुपये करण्याची विनंती केली आहे। सध्या ही रक्कम 3 हप्त्यामध्ये दिली जाते। तर आता तुम्हाला जी नेक्स्ट अपडेट येईल ती 23 जुलैला अपडेट येणार आहे। सर्वात मोठी अपडेट 23 जुलैला येणार आहे। तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा। आणि या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा।